जय शिवाजी। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चांदूस तालुका खेड येथे शुभम संतोष तांबे राहणार आजखेड तालुका खेड याच्यावर गोळीबार झाल्याने त्याच्या पोटात गोळी लागून तो जखमी झाला होता। या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। अंकुर रमेश कारले राहणार चांदूस तालुका खेड याला खेड पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे। मित्राच्या पत्नीच्या कारणावरून व झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अंकुर कारले याने शुभम तांबे यांच्या पोटात गोळी मारून गंभीर जखमी करून तो फरार झाला होता। पोलिसांनी गोपनीय माहिती काढून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस हवालदार संतोष मोरे, प्रवीण गेंगजे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे यांनी आरोपीला जेरबंद केले। ट्रकवर दरोडा, 6 जणांना अटक, 37 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। महाळुंगे पोलिसांची कारवाई। ट्रक थांबवून आराम करत असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक व ट्रकमधील महागडा माल असा एकूण तब्बल 37 लाख रुपयांचा ऐवज घेऊन टोळके पसार झाले। हा दरोड्याचा प्रकार खराबवाडी तालुका खेड येथे घडला। या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी चाकण औद्योगिक भागात वास्तव्यास असलेल्या मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील टोळीस गजाआड केले आहे। या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात ट्रक चालक विजय तुकाराम पिंगळे वय 52 राहणार बारामती यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास करत भारत आनंदा सार्वे वय 23 वर्ष, सागर यशवंत पाटील वय 24 वर्ष, निरंजन राजेंद्र पाटील वय 21 वर्ष, आशिष उर्फ बबलू वसंत आडे वय 28 वर्ष, विकास सुखलाल पवार वय 22 सर्वजण सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार यवतमाळ व संतोष उर्फ दाजी विठ्ठल काळे वय 29 वर्ष सध्या राहणार महाळुंगे, मूळ राहणार दोंदे तालुका खेड या 6 जणांना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय पिंगळे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक MH09FL 8191 घेऊन फुरसुंगी येथे जाणार होते। या ट्रकमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्लास्टिक दाना असलेल्या तब्बल 20 लाख रुपयांच्या 800 बॅग होत्या। खराबवाडी येथे आले असता फिर्यादी हे गाडी थांबवून काही वेळ आराम करत होते। यावेळी वरील आरोपी तेथे आले। त्यांनी ट्रक चालकास मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांनी फिर्यादीच्या तोंडावर टॉवेल टाकून फिर्यादीकडील रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच 17 लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यातील 20 लाखांचे साहित्य असा सर्व ऐवज घेऊन आरोपी ट्रक घेऊन गेले। आरोपींनी ट्रक चालकास तळेगाव पोलीस स्टेशनच्या जवळ एका अनोळखी रस्त्यावर सोडून दिले। फिर्यादी यांनी अखेर महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना शिताफीने ताब्यात घेत 37 लाखांचा सर्व मुद्देमाल देखील हस्तगत केला। राज्याच्या अन्य भागातून चाकण औद्योगिक भागात वास्तव्यास आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून या भागात अनेक गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याची स्थिती समोर येत आहे। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट 3च्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली। यामध्ये 2,500 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे। ही कारवाई रविवारी दुपारी मरकळ तालुका खेड येथे करण्यात आली। चरणसिंग प्रभातसिंग राजपूत राहणार मरकळ तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। यापूर्वी देखील पोलिसांनी या भागात अनेकदा कारवाया केल्या आहेत, मात्र पोलिसांनी पाठ फिरताच येथे दारूभट्ट्या पुन्हा धगधगत आहेत। अवकाळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रांत व तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी खेड शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, सुरेश चव्हाण, अमोल पवार, विजया शिंदे, उर्मिला सांडभोर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण या ठिकाणी पावलं उचलावी। जय शिवाजी। जय भवानी। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचा हप्ता, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, नुकसान भरपाई खरा आवाज कुणाचा? जय शिवाजी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आळंदीतील ग्रामस्थांना विश्वस्त म्हणून डावलल्याबद्दल 5 डिसेंबर रोजी आळंदी बंदची हाक समस्त ग्रामस्थ आळंदीकरांना दिली होती। त्याचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले होते। त्या संबंधित विषयावर आज आळंदी पोलीस स्टेशन यांनी समस्त आळंदीकर ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती। यावेळी आळंदीकर ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने व शांततेत आळंदी बंद राहील, व्यापारी वर्गाचा आम्हाला त्या संदर्भात पाठिंबा असून आंदोलनावर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। भरधाव रिक्षाने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला।
ही घटना रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली. ज्ञानेश्वर भगवान होळकर वय 38 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण MIDC मधील महाळुंगे इंगळे येथील पोस्ट कार्यालयात दररोज तब्बल 3 ते 4 हजार टपालांचा बटवडा वितरित केला जातो. संपूर्ण चाकण MIDC मधील पत्रे रजिस्टर याच कार्यालयातून पोहोचवली जातात. मात्र या पोस्ट ऑफिससाठी पुरेशी जागा नाही. महाळुंगे ग्रामपंचायतीच्या इमारतीत हे कार्यालय आहे, त्यामुळे या पोस्ट कार्यालयात चाकण MIDC मध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. धोकादायक पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे. प्रमाणापेक्षा अधिक भार, एकास एक जोडून होणारा ट्रॉलीचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन, पुरेशा खबरदारीचा अभाव, शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष वाहतूक, अरुंद आणि खराब रस्ते अशा अनेक कारणामुळे ऊस वाहतुकीचा प्रश्न खेड तालुक्यात ऐरणीवर आला आहे. कडधे गावाच्या आदर्श महिला सरपंच प्रियंका देवदरे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वाहगाव येथील रामदास नवले यांची खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाचे योगेश कर्णावट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजगुरुनगर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोहिंडे तालुका खेड येथील इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी IBT विभागाच्या अंतर्गत नारळ सोलणे व फोडणे तसेच नारळातील जल एकत्रीकरण करणे यासाठीचे यंत्र तयार केले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी याचा चांगला उपयोग होणार आहे. कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी 6 ते 12 डिसेंबर दरम्यान मार्गावरील 113 व जादा 229 अशा मिळून 342 बस देण्यात येणार असल्याचा PMPने जाहीर केले आहे. जनता शिक्षण संस्था गव्हर्निंग काउन्सिल निवडणूक 2023 ते 26 पार पडली असून विद्यमान पॅनलचा सुपडा साफ करत दादामाई पॅनलने 10 विरुद्ध 0 असा दणदणीत विजय संपादन केला. संस्थापकांचे चिरंजीव जयप्रकाश जगताप हे अध्यक्षपदी निवडून आले असून चाकण येथील शिवाजी विद्यालयातील 4 शिक्षक यामध्ये विजयी झाले आहेत. संपूर्ण नवीन कार्यकारी मंडळ येथे बहुमताने निवडून आल्यानं संस्था पुन्हा एकदा भरारी घेणार असल्याचा नूतन संचालकांनी सांगितलं. जनता शिक्षण संस्था गव्हर्निंग काउन्सिल निवडणूक सन 2023 ते 2026 या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये 3 पॅनल होते. काल 3 डिसेंबर 2023 रोजी ही निवडणूक अतिशय उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये 3 पॅनल होते. त्यामध्ये दादामाई परिवर्तन पॅनल, गुरुवरे पॅनल आणि जनता विकास पॅनल असे 3 पॅनल होते. यामध्ये दादामाई परिवर्तन पॅनल या संपूर्ण पॅनलचा 10-0 असा मोठ्या प्रमाणात विजय या ठिकाणी झाला, विजय मिळाला. त्यामुळं जनता शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांना अत्यानंद झाला. त्याचं कारण असं की मुख्यत्वे संस्थापक, जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक हे जयप्रकाश जगताप हे त्यांचे चिरंजीव आहेत. दादासाहेब जगताप हे या संस्थेचे संस्थापक आहेत आणि त्यांचे वडील गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप हे पुण्याचे पहिले महापौर होते. त्यामुळं त्यांचा हा वारसा पुढे दादासाहेबांनी जपला. दादासाहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही संस्था सुरू केली आणि त्यांच्यानंतर आता जयप्रकाशजी जगताप हे या ठिकाणी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा इथून पुढे प्रयत्न करतील. त्याचबरोबर या दादामाई परिवर्तन पॅनलचे प्रचार प्रमुख सन्मान्य सुभाजी जावळे यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण निवडणूक या ठिकाणी घेण्यात आली आणि पूर्ण भरघोस पद्धतीनं या निवडणुकीमध्ये दादामाई परिवर्तन पॅनलचा विजय झाला. यामध्ये अध्यक्षपदी दादासाहेब जगतापांचे चिरंजीव सन्मान्य जयप्रकाशजी जगताप यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून श्री कारले रमेश यांचा या ठिकाणी विजय झाला. त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून श्री महेश आगम हे या ठिकाणी ते निवडून आले. त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून आमचे मित्र स्वर्गीय किशोर चंद्रकांत गोरे यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी श्रीमती कविता किशोर गोरे यांची खजिनदारपदी निवड या ठिकाणी झाली. त्याचप्रमाणे जनरल सेक्रेटरी म्हणून जे महत्त्वाचं पद आहे या ठिकाणी श्री सुभाजी जावळे हे आमच्या पॅनलचे प्रचार प्रमुख होते.
त्यांची या ठिकाणी निवड झाली। त्याचप्रमाणे असिस्टंट सेक्रेटरीपदी खरमाटे राजेंद्र विठ्ठल व श्री नागवडे यांची निवड झाली या ठिकाणी। त्याचप्रमाणे ग्रामीण सदस्यपदी श्री तांबे सर आणि या ठिकाणी आमचे गुरु सन्माननीय पोळ बाळासाहेब यांची या ठिकाणी निवड झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस पद्धतीनं हा पॅनल 10-0 असा मोठ्या फरकाने निवडून आला। तरी सर्व जनता शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी पॅनलच्या वतीनं आभार मानतो। जनता शिक्षण संस्थेतल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला जी संधी दिली, यामध्ये आमचा प्रमुख अजेंडा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समस्या आहेत, अनेक या ठिकाणी विकास कामं करायची बाकी आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळे जे नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे ज्या काही नवीन शैक्षणिक धोरणांना पुष्टी मिळावी यासाठी नवीन कोर्सेस या ठिकाणी आम्हाला सुरू करायचे आहेत। त्यामध्ये मॅनेजमेंट कोर्सेस आहेत, काही ठिकाणी बीफार्मचे कोर्सेस आहेत, लॉ कॉलेज आहे, काही ठिकाणी इंग्लिश मीडियम सुरू करण्याची आवश्यकता आहे। या सर्व प्रकारचे काही ठिकाणी अकॅडमीज आहेत। अशा सर्व प्रकारचे कोर्सेस आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्याने आणि जे काही वरिष्ठ आहेत या वरिष्ठांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। चाकण नगरपालिका हद्दवाढ अंतर्गत समाविष्ट गावांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न पुणे लाईव्ह न्यूज करत असून आज आपण वाकी खुर्द व रोहकल गावच्या पदाधिकाऱ्यांनी चाकण नगरपालिका हद्दवाढबाबत काय सांगितलंय पाहूयात। नमस्कार, मी रोहकल गावची सरपंच प्रमिला संदीप काचळे। आपण जो निर्णय घ्याल तो मी गावाला विचारल्याशिवाय, गावात चर्चा केल्याशिवाय तो निर्णय मी घेऊ शकत नाही। येत्या 6 तारखेला गावात ग्रामसभा आहे। ग्रामसभेत जी चर्चा होईल तिथून पुढे मी निर्णय घेऊन सांगू शकते। नमस्कार, मी प्रणिता सचिन ठोंबरे, उपसरपंच गाव रोखल। अजितदादा आपले जे पालकमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी जे आव्हान केलं आहे ते आम्हाला कलेक्टर यांच्याकडून मिळालं आहे। जसं की जे आपलं गाव आहे रोखल हे नगर परिषदेमध्ये, चाकण नगर परिषदेमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी जे आव्हान केलं आहे त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत। परंतु गाव हे एका कुणाचं सरपंच, उपसरपंच किंवा बाकीच्यांचं नसून सगळ्या गावकऱ्यांचा आहे। त्यामुळे आम्हाला हा निर्णय सगळ्या ग्रामस्थांना विचारात घेऊनच करण्यात येईल। तसेच गाव हे MIDC हद्दीत गेल्यामुळे त्याचा आणखी विस्तार होणार आहे। उत्तरोत्तर काही वर्षांनंतर गावाची प्रगती पण होईल। त्यामुळे आम्ही हा विचार ग्रामस्थांना ध्यानात धरूनच योग्य तो निर्णय घेऊ आणि आमचे मत तसे सविस्तर कालांतराने कळवू। धन्यवाद। मी मंगल नंदकुमार जाधव, वाकी खुर्द गावामध्ये उपसरपंचपदी काम करते। तर माझ्या गावात आज खूप ग्रामसभा झाली। तर त्या ग्रामसभेत मी हा विषय मांडला की आपल्या अजितदादा यांनी जे निर्देश दिलेत त्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी जो अहवाल दिला आहे त्यावर ग्रामस्थांशी चर्चा करून मी असं सांगितलंय की आम्ही तुम्हाला कळवू। पण ग्रामस्थांची पण इच्छा आहे की याबरोबर चांगल्या पद्धतीने आपल्या गावात विकास व्हावा, चाकण गावालगत आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळाव्यात, रस्ते, पाणी याच्या प्रश्न सुटतील। तर त्याबद्दल आमची काहीच हरकत नाहीये, पण ग्रामस्थांचे विचार घेणे हे महत्त्वाचे आहेत। कारण ती गावात आपल्याला परत कोणी म्हणायला की किंवा तुमच्या सरपंचाच्या काळात चांगली कामं झाली किंवा नाही झाली हे चांगलंच म्हणलं पाहिजे, पण ही माझ्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। तर ह्यासाठी आम्ही अजितदादांना जरूर मदत करू आणि हा निर्णय आम्हाला मान्य आहे। वाकी खुर्द ग्रामपंचायत मी संदीप जाधव उपसरपंच बोलतोय। जो शासनाने निर्णय घेतलेला आहे चाकण नगर परिषदेचा आणि जो शासनाचा निर्णय त्याच्या संग आम्ही सहमत आहे आणि त्याच्यामुळं पाणी, रस्ते, गटार लाईन बोळातून होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही चाकण नगर परिषदेला सहकार्य करणार आहे आणि शासनाच्या विरोधात जाणार आहे। आणि सरपंचाला उडवायचं काम हे जिल्हा अधिकारी करतात आणि त्यांच्या विरोधात आम्हाला जायचं काही अधिकार नाही आहे। आणि पालकमंत्री अजितदादांनी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही। मी दत्तात्रय उमाजीरावकडे माजी उपसरपंच, आम्ही शासनाच्या विरोधात जाणार नाही। जे कलेक्टरने जे निर्णय घेतला आहे ते सांगतील तसे आम्ही आमच्या गावाच्या पातळीवर आम्ही सगळे सहकार्य करणार।
चाकण येथील भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत राहुल गोतारणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं चाकणमध्ये सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी 100 तरुणांनी रक्तदान केले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव गोपाळे यांनी राजगुरुनगर या ठिकाणी खेड तालुक्यातील पश्चिम भागातील विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या बहुतांश मागण्या या केंद्र सरकार व सार्वजनिक बांधकाम आणि परिवहन विभाग यांच्याशी संबंधित आहेत। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेला आज देखील असंख्य सार्वजनिक अडचणी असून संबंधित विभाग योग्य कार्यवाही करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। किसन सखाराम गोपाळे, माझं गाव आहे चिखलगाव। कर्जत भीमाशंकर रस्ता आणि रोपवे झाला पाहिजे, दप्तर दिरंगाई दूर झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये महत्त्वाचे रस्ते सोडले तर इतर सर्व रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत, तर खड्डेमुक्त रस्ते झाले पाहिजेत। साईड पट्टीसह खड्डेमुक्त रस्ते झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। ग्रामीण भागात 24 तास वीज मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।